या गायकवाड परिवारामध्ये या आनंदाच्या क्षणामध्ये आपली हाजरी आपण प्रत्येकाने लावली। मी माझं स्वरचितगीत सादर करतो। ए ए सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। ए सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। म्हणून गायकवाड परिवारच नाही पण नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमात भरपूर हाजरी लावली। सर्व नातेवाईकाला आनंदी आनंद हा झाला। सर्व नातेवाईकाला आनंदी आनंद हा झाला। सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। ए सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। साऱ्या नातेवाईकाला एक नाही सर्व साऱ्या नातेवाईकाला या कार्यक्रमाचा मनातून आनंद सर्वांनी घेतला। सर्व नातेवाईकाला आनंदी आनंद हा झाला। सर्व नातेवाईकाला आनंदी आनंद हा झाला। सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। ए सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताई। म्हणून पुढं लाड सांभाळ केला, तर हाताच्या फोडासारखा आई वडिलांना सांभाळ करून शिक्षण देऊन हे कन्यारत्न आज या हळदीच्या कार्यक्रमात सर्वांना आनंद घेण्यासाठी आहे। लाड सांभाळ केला, कोणी केला? आई वडिलांनी केला, आजी आजोबाने केला आणि सर्व चुलत्या काक्यानं केला। ह्या कन्यारत्न हे कन्यारत्नाचा सांभाळ करणं खूप गरजेचं आहे। म्हणून लाड सांभाळ केला, जोर द्याला शिक्षणाला। नुसतं सांभाळलं नाही पण शिक्षण सुद्धा पूर्ण केलं, शिक्षणात सुद्धा सहभाग चांगला घेतला। लाड सांभाळ केला, जोर द्याला शिक्षणाला। बाई तू शिक, मोठं वय आणि शिक्षणाचा फायदा तुला आयुष्यामध्ये केव्हा का होईना मिळेल। म्हणून आई वडिलांना लाड सांभाळ केला, जोर द्याला शिक्षणाला। सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। सारा परिवार गोळा झाला, हळद लागली प्रिया ताईला। हळदीच्या या सोहळ्याला इकडे बघा महाराज, गायकवाड महाराज इकडे लक्ष करा, गप्पा न करू। आता मी एक शब्द आठवून स्मरण करून रचना करतो, तुम्ही गप्पा करता आणि पुन्हा गायकवाड परिवार आमच्या शब्दाचं मूळ ठेवा। हळदीच्या या सोहळ्याला मुग्दल दादा गीत गाण्याला। हळदीच्या या सोहळ्याला मुग्दल दादा गीत गाण्याला। ए सारा परिवार गोळा झाला, हळद
हळद लागली प्रिया ताईला सारा परिवार गोळा झाला हळद लागली प्रिया ताईला सारा परिवार गोळा झाला हळद लागली प्रिया ताईला